नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण जस्ट एक फक्त इन्फॉर्मेशन साठी दिलाय. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर आज एक फॉर्म भरण्याचे आजचे शेवटचे दिवस आहे. कशासाठी? कुठला फॉर्म भरायचा आपल्याला? इतर मागास बहुजन वर्ग. Correct? जे मुलांनी समाज कल्याण अधिकारी किंवा इतरचे फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ओके, तर याचे डेट्स काय ते आपण बघून घेऊया एकदा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये की काय एक्झॅक्ट करायचं आहे आपल्याला. बरोबर, त्याच्या डेट्स मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला समजेल. ओके, लक्ष द्या. ठीक आहे. सो सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जो साकार फोरमवर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास 2024 मध्ये पण सार्थ ठरवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि त्यामध्येच तुम्ही जी मदत, तुम्ही जे सहकार्य साकार फोरमला वेळोवेळी करत आले आहात, करेक्ट आहे. कारण आम्ही मानतो की आमचे विद्यार्थीच आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. करेक्ट आहे. सो त्या दृष्टिकोनातून ही जस्ट एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. इतर मागास बहुजन वर्ग पुणे येथे संचालनालय आहे त्यांचं, पुण्यातले ऑफिस आहे. त्या ठिकाणी 31 जागांसाठी पदभरती करण्यात येत आहे. किती जागा जरी कमी दिसत असल्या तरी पण 31 जागा म्हणजे या खूप जास्त आहेत. या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांचं MSW वगैरे आहे किंवा शासन निर्णय प्राप्त त्यांचा अनुभव असेल समाज कार्यातला, समाजसेवेतला, ते विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत. त्यांनी फॉर्म भरून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नाहीये की फॉर्म कधी भरायचा आहे तर त्यांच्यासाठी डेट्स आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 1 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क पण तुम्हाला आजच भरायचं आहे. ओके, चलन जर तुम्ही भरत असाल तर चलनाद्वारे भरण्यासाठी 3 जानेवारी पर्यंतची डेट आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 4 जानेवारी 2024 दिलेला आहे. तो बँकेच्या दैनंदिन वेळेमध्ये तो तुम्हाला करायचा आहे. ओके, सो या परीक्षेसाठीची जी रिक्वायरमेंट आहे याचा अजून सिलेबस तसा आलेला नाहीये, पण समाज कल्याण अधिकारीचा सिलेबस जर बघितला आपण तर तो आणि हा सिलेबस काही जास्त फरक त्याच्यामध्ये राहणार नाही. फक्त इतर मागास वर्ग जे आहेत त्याचे मुद्दे याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे असतील. सो ती बॅच जी आहे ती तुम्हाला आपल्या ऍपवर भेटून जाईल. जी समाज कार्याशी संबंधित ती बॅच आहे, कारण हा महत्वाचा घटक असणार आहे. किंवा आता जो पॅटर्न त्यांनी दिला इंग्लिश, मराठी, GS आणि सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे समाज कल्याण, तो हा पॅटर्न त्या ठिकाणी इथे पण कंटिन्यू राहील आणि याचा पण बेनिफिट तुम्हाला होईल. तर मित्रांनो, ही डेट कोणालाच मिस करायची नाहीये. कोणती डेट आहे? 1 जानेवारी 2024. करेक्ट आहे. आता या संदर्भात अनेक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये दिलेली आहे, तर ते एकदा बघून घेऊ म्हणजे मुलांना कन्फ्युजन राहणार नाही. ओके, ते वेगवेगळे आरक्षण पण दिलेले आहेत आणि जे वेगळे निर्णय आहेत ते पण या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यांनी, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी. करेक्ट आहे. पदसंख्या वगैरे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे. क्रिमिनल, नॉन क्रिमिनल काय लागेल ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर वेतन श्रेणी, नागरिकत्व, इथे शैक्षणिक अर्हता ही महत्वाची आहे मित्रांनो. इथे लक्ष द्या. शैक्षणिक अर्हतेमध्ये काय पाहिजे तुम्हाला? तर मराठीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. डिग्री पाहिजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून आणि बॅकवर्ड क्लासेस मधून असला पाहिजे व्यक्ती. डिग्री इन सोशल वेलफेअर सायन्सेस और सोशल वर्क ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. सोशल वेलफेअर सायन्स आणि सोशल वर्क मधली डिग्री आवश्यक आहे त्या ठिकाणी. त्यातले प्रिफरन्शियल जे आहे, कोणाला प्रेफरन्स दिला जाईल त्या व्यक्तीला सोशल सर्व्हिसेस मध्ये एक्सपिरियन्स आहे त्या व्यक्तीला, त्याचा डिप्लोमा वगैरे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या ठिकाणाहून जर झाला असेल किंवा त्यांचं आपण म्हणू शकतो की MA डिग्री असेल त्यांची सोशल वर्क मध्ये, MSG महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ MA डिग्री इन लेबर अँड सोशल वेलफेअर, अशा डिग्री त्यांच्याकडे असतील त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बरोबर आहे. सो ही झाली त्याची एक त्याची दिनांक आणि शैक्षणिक अर्हता आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय. आणि होप सो याबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील, मला एक प्रश्न विचारला होता एका विद्यार्थ्याने की त्यांचे मार्क हे कमी होते, 45-50% आसपास त्यांचे मार्क होते. बघा इथे कुठेच मेन्शन करताना आहे ना
टक्क्यांची अट मेन्शन केलेली नाही की तुम्हाला किती पर्सेंटेज असले पाहिजे तसं म्हणून, बरोबर. सो त्यामुळे तुम्ही तिथे अप्लिकेबल होतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद.